आज आपण फणसाचे गोड घारे बनवणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे आणि रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची। रेसिपी फक्त बघायची नाही तर ती घरी करून सुद्धा बघायची आहे। कशी वाटली कशी झाली ते कमेंट करून सांगायचे। लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। फणसाचे घारे तुम्ही बघू शकता, अगदी टम्म फुगलेत, मऊ असे झालेत आणि विशेष म्हणजे हे फणसाचे घारे 8 दिवस टिकतात। प्रवासामध्ये घेऊन जा किंवा मग करून ठेवा, येता जाता मुलांना खायला छानच आहे। या पद्धतीने फणसाचे घारे एकदा नक्की बनवा, अजिबात तेलकट होत नाहीत, दिसायलाही छानच दिसतात। रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तेही बघायचे। चला तर मग हे घारे कसे बनवायचे ते बघूयात। यासाठी आपल्याला लागणार आहेत पिकलेल्या फणसाचे गरे। फणस चांगलं पिकलेलं हवं तरच घारे छान होतात। येथे जे आपण फणस घेतले ते बरका फणस घेतले। फणसाचे 2 प्रकार असतात, एक बरका आणि एक कापा। कापा फणस खाण्यासाठी वापरतात आणि बरका फणस खूप गोड असतं आणि गिळगिळ असतं, त्यामुळे याचे घारे, ज्यूस, धोंडस असे पदार्थ बनवतात। हे जे गरे आहेत त्याच्यामधल्या आटाळ्या बाजूला काढायच्यात। 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे। ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी रवा, पाव वाटी तांदळाचं पीठ आणि ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे। मी येथे गुळाची पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचे। सुरुवातीला आपण हे गरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकजीव असं करून घ्यायचे। तयार मिश्रण जाड बुडाच्या कढईमध्ये टाकायचे। त्याच्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता तो गूळ टाकायचा आहे। हे चांगलं शिजवून घ्यायचे। 5-7 मिनिटं व्यवस्थित एकत्र करून घ्या, त्याशिवाय हे चांगलं होत नाही। हळूहळू गूळ फणसामध्ये अगदी एकजीव झालाय, त्यानंतर याच्यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप टाकायचे। तूप टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्यायचे। हळूहळू याचा रंग बदलायला लागलाय आणि थोडासा दाटपणा सुद्धा आलाय। हे सगळं आपल्याला मंद आचेवरती करायचे आणि हे शिजायला 15 मिनिटं सहज लागतात। गॅस बंद करून टाका आणि हे मिश्रण चांगलं थंड करून घ्या। थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण बाकीचं साहित्य घेतलं होतं ते टाकूयात। सुरुवातीला येथे गव्हाचं पीठ टाकायचे, त्यानंतर आपण टाकणार आहोत रवा, तांदळाचं पीठ आणि चिमूटभर मीठ। आता हे सगळं मिश्रण चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्या। ज्या पद्धतीने आपण पोळीसाठी कणिक मळतो अगदी तशीच व्हायला हवी। याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। गोळा अगदी एकजीव करून घ्यायचा आहे। याच्यावरती थोडंसं तेल टाकायचे आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे। हे घारे चवीला छानच होतात आणि पौष्टिकही आहेत, तर या फणसाच्या सीझनमध्ये या पद्धतीने फणसाचे घारे नक्कीच करून बघा। 5 मिनिटं बाजूला ठेवून दिल्यानंतर ते पीठ थोडंसं दांडरल्यासारखं झाले, असंच व्हायला हवं। परत एकदा सगळे व्यवस्थित एकत्र मळून घ्यायचे। या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। घारे फार पातळ नसतात, ते थोडेसे जाडसरच असतात, त्या हिशोबाने गोळे करून घेऊयात। गोळे करताना हाताला थोडंसं तेल लावायचे, म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही। येथे मी एक मोठा प्लास्टिक पेपर घेतला। या पूर्ण प्लास्टिक पेपरला तेल लावून घेतले। एका बाजूला हा गोळा ठेवला। शिल्लक राहिलेला प्लास्टिक पेपर वरतून ठेवून सावकाश हाताने थोडंसं सुरुवातीला थापून घेतलं, त्यानंतर लाटण्याने व्यवस्थित गोल असे हे घारे लाटून घ्यायचे। खरं पाहिलं तर येथे मी गोल केले, तुम्हाला जर दुसऱ्या आकारामध्ये करायचे असतील तर करू शकता, पण घारे कधीही गोलच असतात। या पद्धतीनेच व्हायला हवे। तुम्ही याची जाडी बघू शकता, फार जाड नाही आणि फार पातळही नाही। सगळे घारे असेच करून घ्यायचे। तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे। सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या, म्हणजे आपण घारे तेलामध्ये सोडल्यानंतर ते बुडाला जाऊन बसणार नाही, तेलावरती तरंगतील। नंतर गॅस एकदमच बारीक करायचा आहे। झाऱ्याच्या साहाय्याने वरतून तेल सोडायचे, म्हणजे वरच्या बाजूने सुद्धा मस्त असे टम्म फुगतात आणि रंगही छान येतो। दोन्हीही बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत हे घारे मंद आचेवरती तळून घ्यायचे। शक्यतो घारे तळताना एक एक घारे सोडूनच तळून घ्या, म्हणजे ते छान होतात। चला, बाकीचे सुद्धा सगळ्या घाऱ्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात। गरमागरम टम्म फुगलेल्या या फणसाच्या घाऱ्या तयार आहेत। पूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, येता जाता मुलांना खायला द्या। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही चालतील अशा या फणसाच्या घाऱ्या, चवीला छान तितक्याच पौष्टिक। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या।